नमस्कार. जोडीदार रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे. तर आपण आज बनवूया मलाई मेथी वटाणा. तर एवढा भारी लागतं ना, खूप छान लागतं. तर तुम्ही पराठ्यासोबत, भातासोबत, चपातीसोबत खाऊ शकताय गरमागरम. चला मग आपण तयारी करू बनवायची. तर चला मग आता आपण मलाई मेथी बनवण्यासाठी आपण सुरुवात करूया. तर सगळ्यात पहिलं आपण हे पिसून घेऊ. तर इथं मी 10 ते 12 लसणच्या पाकळ्या घेतल्या. हे 2 इंच आलं घेतलेलं आहे. हे 5-6 काजू घेतलेत, 1 टोमॅटो घेतलंय आणि 2 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत आणि थोडीशी कढीपत्त्याचे कांड्या घेतलेल्या आहेत. तर हे आपल्याला आता पिसून घ्यायचं आहे. तर आपल्याला बनवायची आहे मलाई वटाणा मेथी. तर मी तुम्हाला साहित्य सांगते त्याचं. तर मी इथं मोठ्या साईजचा एक कांदा घेतलेला आहे बारीक कट करून. 1 बाउल मेथी आहे कट करून घेतली मी स्वच्छ धुवून. अर्धा बाउल वटाणा आहे, हिरवा वटाणा आपला. तर मी 1 चम्मच लाल तिखट घेतलेला आहे, 1 चम्मच कलरवाला घेतलेला आहे, 1 चम्मच धनिया पावडर, 1 चम्मच किचन किंग मसाला आणि मी पाव चम्मच हळद घेतलेली आहे, गरम मसाला आणि कस्तुरी मेथी, चवीपुरतं मीठ. तर इथं मी जिरा घेतलाय पाव चम्मच. तर हे मी काजू घेतलेले आहेत आपल्याला वरून टाकण्यासाठी. ते 10 ते 12 काजू. तर हे 1 चम्मच बटर आहे. तर हे आपल्याला काजू ह्याच्यातून फ्राय करून घ्यायचे त्याच्यामध्ये आणि फ्रेश क्रीम आहे आपल्याला वरतून टाकण्यासाठी, कोथिंबीर. तर मी हे मसाले काय आहेत ते मी ह्या चम्मचनी घेतलेले आहेत. ते 1-1 चम्मच घेतलेला आहे. तर मलाई वटाणा मेथी बनवण्यासाठी मी हे पूर्णपणे असंच पिसून घेणार आहे कच्चंच. तर हे आपल्याला सगळं एकसाथ पिसून घ्यायचं आहे. तर मी पिसून घेते. तर हे आपलं पिसून झालेलं आहे. तर मी सर्वात पहिलं याच्यात टाकणार बटर. आपल्याला बटर टाकून घ्यायचं आहे. तर हे आपल्याला काजू आहेत ना ते काप त्याचे, तर हे थोडं आपल्याला भाजून घ्यायचे आहेत. तर आपले हे व्यवस्थित परतून झालेले आहेत. आपण याला आता काढून घेऊ. तर आपल्या याच्यातच थोडंसं तेल टाकून घ्यायचं आहे. तर मी बटरमध्येच तेल टाकून घेतलंय. साधारण 3 ते 4 चम्मच तेल टाकलेलं आहे. तर मी याच्यात टाकून घेणार एक छोटा तेजपान आणि याच्यामध्ये टाकणार जिरा. त्याला व्यवस्थित परतून घ्यायचं. तर आपल्याला याच्यात टाकायचा आहे आता कांदा. तर मी याच्यात कांदा टाकून घेणार. तर आपल्याला कांदा छान आपल्याला त्याच्यामध्ये लालसर होईपर्यंत परतून घ्यायचा आहे. तर आपला कांदा खूप छान परतून झालेला आहे. तर आपण टाकून घेऊया त्यात मेथी. तर मेथीला थोडा वेळ आपल्याला हलवून घ्यायचं आहे. तर आपल्याला त्यात आता वटाणा पण टाकून घ्यायचा आहे सोबतच. तर मी टाकणार वटाणा. व्यवस्थित छान याला परतून घ्यायचं. मस्त याच्यामध्ये वटाणा आणि मेथी शिजून जाते कांद्यामध्ये. तर मी 2 मिनिटासाठी याला झाकण लावते. याची भाप एक काढून घेते म्हणजे नरम होईल. छान भाप आलेली आहे. तर हे आपण पिसलेलं वाटण टाकून घेऊ त्याच्यामध्ये. त्याला मस्त शिजू द्यायचं आहे याच्यामध्ये. व्यवस्थित आपल्याला हे परतून घ्यायचं आहे चांगलं. तर आपल्याला हे मसाले जे आहेत ना तेल सुटूस तर चांगले याला हलवून घ्यायचं आहे. परत मी 5 मिनिटासाठी याला झाकण लावून ठेवणार आहे. तर हे वाटलेले कच्चे मसाले ते जे आहेत ना ते चांगले याच्यामध्ये शिजतात. तर आपण 5 मिनिटासाठी याला असंच ठेवू झाकण लावून. तर आपण 5 मिनिटानंतर आपण बघू. तर मसाल्याला खूप छान तेल सुटलेलं आहे. तर आपण आता टाकून घेऊ त्याच्यामध्ये काय सुके मसाले. तर हे 1 चम्मच ते लाल तिखट, कलरवाला मिरची पावडर,
धनिया पावडर, किचन किंग मसाला आणि हळद. तर याच्यामध्ये मी टाकून घेणार अर्धा कप पाणी. तर आपले मसाले खूप छान शिजत आहेत त्याच्यामध्ये आणि तेल पण सुटतोय. तर आपल्याला थोडा वेळ असंच हलवून घ्यायचं आहे आणि याच्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे 1 ग्लास गरम पाणी. तर याच्यातले मसाले खूप छान शिजलेले आहेत. तर मी टाकणार मीठ चवीपुरतं. तर आपल्याला त्यात टाकून घ्यायचं आहे गरम पाणी आता. तर मी याच्यात गरम पाणी टाकून घेणार. तर अर्धा गिलास मी इथं गरम पाणी टाकलेलं आहे. तर आपल्याला 10 मिनिटासाठी बारीक गॅसवर झाकण लावून याला शिजवायचं आहे. तर आपण 10 मिनिटासाठी आपण याला झाकण लावू. तर चला मग आपण 10 मिनिटानंतर आपण बघू. तर आपला मेथी मलाई वाटाणा खूप छान झालेला आहे. तर आपल्याला जे टाकून घ्यायचा आहे गरम मसाला आणि कस्तुरी मेथी. तर आपल्याला हे व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे. तर याच्यात आपल्याला टाकायची आहे फ्रेश क्रीम. तर इथे क्रीम टाकून घेतलेली आहे. तर मलाई मेथी वाटाणा खूप छान झालेला आहे, बघू शकता. मस्त. तर आपली मलाई मेथी वाटाणा इथे तयार आहे. तर वरतून थोडीशी कोथिंबीर टाकून घ्यायची आपल्याला. चला मग आता आपण एका डिश मध्ये काढून घेऊ. चला मग मी तुम्हाला एका डिश मध्ये काढून दाखवते. मलाई मेथी खूप छान झालेली आहे. थोडीशी आपल्याला वरतून फ्रेश क्रीम टाकून घ्यायची आहे. तर आपली मलाई मेथी वाटाणा इथं तयार आहे. खूप छान झालेला आहे, बघू शकताय तुम्ही. मस्त झालाय. आणि तुम्ही मला नक्की कमेंटमध्ये सांगा की माझी मलाई मेथी वाटाणा कसा झालाय ते. आणि तुम्ही नक्की ट्रायल करून बघा. तर तुम्ही मलाई मेथी वाटाणा पराठ्यासोबत, चपातीसोबत, भातासोबत खाऊ शकता. खूप छान लागते. तर माझा आजची रेसिपी तुम्हाला आवडली असली तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक यू. धन्यवाद.